लालबागच्या राजाचा दिमागदार असा हा विसर्जन सोहळा आपण सध्या पाहतोय। गिरगाव चौपाटी वरती समस्त गणेश भक्त जमा झालेले आहेत। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा सुरू झालाय। काही वेळानंतर लालबागचा राजा या संपूर्ण गणेश भक्तांचा निरोप घेणार आहे आणि आपल्या घरी निघणार आहे। गिरगाव चौपाटीवर सध्या गणेशमय असं वातावरण निर्माण झालंय। प्रत्येक गणेश भक्त, प्रत्येक मुंबईकर लालबागच्या राजाला याची देही याची डोळा काही क्षण, शेवटचे काही क्षण निहाळण्यासाठी, पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत। मिळेल त्या साधनानं लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये कालपासून ते सामील झालेले आहेत। आजही आपण या समुद्रामध्ये पाहू शकतोय, नौकांचा आधार घेऊन, बोटींचा आधार घेऊन हे गणेश भक्त जे आहेत ते बाप्पाला पाहण्यासाठी उपस्थित आहेत। आता लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू झालेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय, जणू काही समुद्राने लालबागच्या राजाच्या पदकमलांना स्पर्श केलेला आहे आणि आता आपण हा विसर्जन सोहळा पाहतोय। विसर्जनाला सुरुवात झाली आहे। लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी बाप्पा तू लवकर ये हे सांगण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त याकडे नजरा लावून बसलेला आपण सध्या पाहू शकतोय। तराफ्यावरती बाप्पा स्वार झाला होता आणि हळूहळू पुढे त्याची ही विसर्जन सोहळा पुढे सरकत होता, त्याचा हा तराफा पुढे सरकत होता। अखेर आता तो क्षण आलेला आहे की बाप्पाला आता निरोप द्यायचा आहे। बाप्पा आपल्या घरी निघालाय। आपण ही दृश्य पाहतोय, नवसाला पावणारा, मुंबईची शान असणारा असा हा लालबागचा राजा आता परतीच्या प्रवासाला निघालाय। बाप्पाचा हा विसर्जन सोहळा आपण पाहतोय, तितकाच जयघोष, तितकाच उत्साह प्रत्येक गणेश भक्तांमध्ये सध्या आपण पाहू शकतोय। आणि खऱ्या अर्थानं आता म्हणावंसं वाटतंय, निरोप घेतो आता देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी। या भवसागरानं, या संपूर्ण अथांग अशा या समुद्रानं लालबागच्या राजाला आपल्या कवेत घेतलेलं आहे। आपण ही दृश्य सध्या पाहतोय, लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे। सर्वत्र गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सध्या होताना दिसतोय। साश्रू नयनानं प्रत्येक गणेश भक्त या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झाला होता आणि आता आपल्या बाप्पाला, आपल्या या राजाला तो निरोप देतोय। या विसर्जन मिरवणुकीला जसं वाजत गाजत सुरुवात झाली तसा हा विसर्जन सोहळा देखील वाजत गाजत होताना दिसतोय। लालबागचा राजा आता विसर्जित झालेला आहे। या खोल समुद्रानं लालबागच्या राजाला आपल्या कवेत घेतलेलं आहे। गिरगाव चौपाटीवरची आपण ही दृश्य पाहतोय, ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण सध्या पाहतोय। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा सुरू झालेला आहे, विसर्जन सुरू झालेलं आहे। लालबागचा राजा आता विसर्जित होतोय, आपण ही थेट दृश्य पाहतोय। खरं तर हाच तो क्षण, ज्या क्षणाची कालपासून प्रत्येक मुंबईकर या क्षणाकडे नजरा लावून होतं की हा राजाचा विसर्जन सोहळा सुद्धा तितकाच दिमागदार पद्धतीने आणि निर्विघ्न पार पडावा आणि खऱ्या अर्थानं या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचा, नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे आता पार पडतोय। सध्याची आपण ही थेट गिरगाव मधली ही दृश्य पाहतोय। चहूबाजूंना फक्त एकच जयघोष गुंजू लागलेला आहे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला। लालबागचा राजा विसर्जित होतोय, आपण ही थेट दृश्य पाहतोय। व्यवस्थित व्यवस्थापन केलं गेलेलं आहे आणि आपण या सर्वांमधला हा समन्वय सुद्धा पाहू शकतोय। नेहमीप्रमाणे अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं असं या राजाचं विसर्जन आता सध्या सुरू आहे। आपण थेट दृश्य गिरगाव चौपाटीवरची ही पाहू शकतो, या अरबी समुद्रातली ही दृश्य आपण पाहतोय। या अथांग सागरानं या लालबागच्या राजाला, नवसाला पावणाऱ्या अशा या लाडक्या बाप्पाला आपल्या कवेत घेतलेला आहे। आपण ही सध्याची दृश्य पाहतोय, लालबागचा राजा विसर्जित होतोय। खरं तर गेले 22 ते 24 तास विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक मुंबईकर, प्रत्येक गणेश भक्त या लालबागच्या राजाच्या साथीनं पुढे सरसावत होता।
आणि अखेर आता तो क्षण आलेला आहे ज्या क्षणी बाप्पा विसर्जित होतोय, आपल्या घरी परततोय। तर आपण ही दृश्य पाहतो, एकीकडे अथांग पसरलेला हा अरबी समुद्र आहे, तर दुसरीकडे गणेश भक्तांचा हा जनसागर आहे, जनसमुद्र आहे, जनसमुदाय आहे आणि या दोन्ही समुद्रांचा मिलाप आपण सध्या पाहू शकतोय। हा अथांग समुद्र या बाप्पाला कवेत घेतोय आणि ह्याचे साक्षीदार ठरले ते म्हणजे या गणेश भक्त, ह्या गणेश भक्तांचा हा जनसमुदाय। साश्रू नयनानं आपल्या लाडक्या राजाला शेवटचा निरोप दिला जातोय। निरोप देणं आणि विसर्जन, खऱ्या अर्थाने हे शब्द पण जरी उच्चारले तरी सुद्धा मनात दुःख दाटून येतं, वाईट वाटतं। मात्र पुढच्या वर्षी जर बाप्पाला लवकर यायचं असेल तर आता त्याला जाणं भाग आहे। त्यामुळे सगळ्या भक्तांचा निरोप घेऊन हा लालबागचा राजा तितक्याच थाटात आणि तितक्याच ऐटीमध्ये आता आपल्या घरी निघालेला आहे। कुठल्याही प्रकारे गोंधळ न घालता हे जे गणेश भक्त आहेत ते नेहमीप्रमाणे योग्य ते व्यवस्थापन करून शिस्तबद्ध पद्धतीने लालबागच्या राजाला विसर्जित करतायत। सध्या आपण ही दृश्य पाहतोय। या संपूर्ण विसर्जन सोहळ्यामध्ये स्कूबा डायव्हरची एक जी टीम होती ती सुद्धा तराफ्यावरती दाखल आहे आणि हा जो तराफा आहे हा विशेष बनवला जातो। मरीन इंजिनियर्सच्या सहाय्याने विशेष लक्ष घालून हा तराफा बांधण्यात येतो, तराफा बनवला जातो आणि यावरती लालबागच्या राजाची ही स्वारी जी आहे ती अगदी ऐटदार आणि अगदी दिमागदार पद्धतीने विराजमान झालेली असते। सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा असंच चित्र आपण गेल्या अनेक तास आपण हे पाहत आहोत आणि आता लालबागचा राजा विसर्जित होतोय। शेवटची काही ही लालबागच्या राजाची आपण ती क्षणचित्र सध्या अनुभवतोय। हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त पुढे सरसावताना दिसतोय। मोबाईलमध्ये हा जो संपूर्ण क्षण आहे, संपूर्ण सोहळा आहे तो तर कैद करतोच आहे, मात्र बाप्पाचं हे देखणं रूप, विलोभनीय रूप पुढच्या वर्षी पुन्हा पाहण्यासाठी त्याचे हे डोळे आता आसुसलेले असणार आहेत। त्यामुळे या बाप्पाचं हे शेवटचे काही क्षण आहेत ते सुद्धा आता डोळ्यामध्ये प्रत्येक गणेश भक्त साठवतोय आणि बाप्पाला साश्रू नयनानं निरोप देताना दिसतोय। बाप्पा आपल्या घरी निघालेला आहे, मात्र घरी निघत असताना आपल्या प्रत्येक भक्तावर त्याचा कृपा आशीर्वाद असणार आहे। तो आशीर्वादाचा हात कायमच या समस्त गणेश भक्तांवरती या गणरायाचा असणार आहे। दहा दिवस याच राजाची यथासांग भाव भक्तीनं पूजा करण्यात आली होती आणि आता बाप्पाला निरोप देताना खरंच अंतःकरण भरून येतंय। साश्रू नयनांनं बाप्पाला निरोप दिला जातोय। पण ही जवळून दृश्य लालबागच्या राजाची पाहतोय। लालबागचा राजा विसर्जित होतोय, जाता जाता त्याचा आशीर्वादाचा जो हात आहे तो आपण पाहू शकतोय। आपल्या प्रत्येक भक्ताला भरभरून आशीर्वाद, कृपा आशीर्वाद तो देतोय आणि मग आपल्या घरी निघतोय। असा हा लालबागचा राजा आणि त्याचं हे विलोभनीय दृश्य आणि त्याचा हा दैदिप्यमान प्रत्येक जणांना आणि संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा त्याचा विसर्जन सोहळा आता पार पडतोय। बाप्पा विसर्जित होतोय।
लालबागच्या राजाचं आपण हे दर्शन घेऊया। लालबागच्या राजाला या अथांग पसरलेल्या अरबी समुद्रानं आपल्या कवेत घेतलेलं आहे। काही क्षणामध्ये पूर्णतः लालबागच्या राजाची ही जी मूर्ती आहे ही विसर्जित होईल, लालबागचा राजा विसर्जित होईल। मात्र भरभरून कृपा आशीर्वाद देऊन आपल्या भक्तांना तो आता आपल्या घरी निघालाय। यावेळेस कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आपण त्यासाठी ही पोलीस यंत्रणा देखील पाहू शकतोय सज्ज झाली आहे। तराफ्यावरती पोलीस बांधव सुद्धा सुरक्षिततेच्या कारणास्तव तिथे उपस्थित आहेत। आपण ही दृश्य सध्या पाहतोय। या समस्त मंडळामध्ये आणि जे गणेश भक्त या तराफ्यावरती उभे आहेत त्यांच्यामधला समन्वय आपण सध्या पाहू शकतोय। उत्तम असा समन्वय त्यांच्यामध्ये आहे। आता ही दृश्य आपण पाहतोय। लालबागचा राजा अखेर विसर्जित झालेला आहे। साश्रू नयनानं या बाप्पाला या गणेश भक्तांनी निरोप दिलाय। पुढच्या वर्षी लवकर ये, बाप्पा चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला, असाच जयघोष सर्वत्र गुंजू लागलेला आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। खऱ्या अर्थानं लालबागचा राजा आता विसर्जित झालेला आहे। ही शान कुणाची, लालबागच्या राजाशी, असा एकच जयघोष सध्या गिरगाव चौपाटीवरती आपण पाहू शकतोय। लालबागचा राजा, नवसाला पावणारा असा हा लालबागचा राजा अखेर विसर्जित झालेला आहे। पुढच्या प्रवासाला निघालेला आहे। पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी आपल्या घरी परतलेला आहे। या अथांग समुद्रानं या बाप्पाला आपल्या कवेत घेतलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय। सर्वांनी आनंदानं बाप्पाला निरोप दिलेला आहे आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन जे आहे ते बाप्पाकडे मागितलेलं आहे। आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी उदय आहेत। उदय, लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे। आपण इथे दृश्य पाहतो। लालबागच्या राजाचं मुंबई जवळच्या अरबी समुद्रामध्ये विसर्जन करण्यात आलेलं आहे। गेले 10 दिवस गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाची मनोभावे सेवा लालबागच्या गणेश भक्तांनी केलेली आहे। हजारो नाही, लाखोच नाही तर करोडो गणेश भक्त लालबागच्या राजाचे आहेत आणि त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आज अनंत चतुर्थीनिमित्त इथे विसर्जन सोहळा जो आहे आयोजित करण्यात आलेला आहे आणि लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल 23 तासानंतर आज विसर्जन जे आहे ते झालेलं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। एका विशेष तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। कपरेड येथील कोळी बांधवांच्या सहाय्याने हे विसर्जन करण्यात आलेलं आहे आणि सभोवताली आपण पाहतो आहोत की कपरेड कोळीवाड्यातील सर्व कोळी बांधव जे आहेत ते आपापल्या बोटींमधून इथे आलेले आहेत। लालबागच्या राजाचं अखेरचं दर्शन त्यांना घ्यायचं आहे, त्यासाठी काही जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचं थेट प्रक्षेपण जे आहे गिरगाव चौपाटीवरती देखील दाखवलं जात आहे। चौपाटीवरती देखील खूप मोठ्या संख्येने जनसागर जो आहे तिथे लोटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा त्यांना स्वतः पाहायचा आहे आणि एक नेत्रदीपक सोहळा जो आहे लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने इथे आयोजित करण्यात आलेला आहे। खोल समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं पारंपरिक पद्धतीनं कपरेड येथील कोळी बांधवांच्या सहाय्याने विसर्जन करण्यात आलेलं आहे। विसर्जन सोहळा जो आहे पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आता हजाराबाद पुन्हा येतात गिरगाव चौपाटीचे निघणार आहे। जी, आणि उदय, आपण या संपूर्ण विसर्जन सोहळ्यामध्ये या गणेश भक्तांमधल्या तराफ्यावर जे मंडळ उभं आहे त्या प्रत्येक माणसामधला एक समन्वयाचा दुवा जो आहे तो अगदी प्रत्येकामध्ये कॉमन आपण पाहिलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही बघतो की या तराफ्यावरती आता मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर देखील आहे। त्याचबरोबर रिलायन्स उद्योग समूहाचे डायरेक्टर अनंत अंबानी हे देखील आहेत। अनंत अंबानी स्वतः गणेश भक्त आहेत आणि ते गणेश भक्त म्हणून तिथे आलेले आहेत आणि लालबागच्या राजाला शेवटचा निरोप देण्यासाठी आणि शेवटचं दर्शन करण्यासाठी ते या तराफ्यावरती इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात। लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील त्या तराफ्यावरती आहेत। त्याचबरोबर सभोवताली मोठ्या संख्येने जे कोळी बांधव बोटी घेऊन आलेले आहेत, प्रत्येक जण स्वतःच्या त्या बोटींमध्ये देखील अनेक गणेश भक्त आहे। लालबाग राजाचा हा विसर्जन सोहळा एक नेत्रदीपक असा हा सोहळा असतो, पाहण्यासारखा असतो आणि ते सोहळा याची डोळा पाहण्यासाठी सर्व गणेश भक्त इथं आलेले आहेत। लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे पारंपरिक पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या
सहाय्याने इथे करण्यात आलेला आहे। त्यानंतर लालबागच्या राजाचा जो पाट आहे तो आता इथे वरती आणण्याचं काम जे सुरू झालेलं आहे। त्यानंतर त्या पाटाची देखील एक पूजा जी आहे, शेवटची आरती जी आहे ती करण्यात येते आणि त्यानंतर हा संपूर्ण सोहळा समाप्त झाल्याचं आपल्याला म्हणजे सांगता येऊ शकतं। कारण लालबागच्या राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने गेले 10 दिवस गणेश उत्सवाचे आपण पाहिलेले आहेत। मात्र तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर की गेले 3 ते 4 महिने लालबागच्या राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने एक खूप मोठी टीम वर्क आणि मेहनत घेऊन हा सोहळा जो आहे तिथपर्यंत नियोजन पद्धतीने पार पाडण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। एक नेत्रदीपक सोहळा गेले 10 दिवस आपण पाहतोय आणि त्याची सांगता अरबी समुद्रामध्ये खोल अरबी समुद्रामध्ये आपण लालबागच्या राजाच्या मूर्तीचं वास्तल्य मूर्तीचं विसर्जन जे आहे ते झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। गणेश भक्तांनी देखील भावपूर्ण नयनाने आपल्या लाडक्या बाप्पाला लालबागच्या राजाला तिथे विसर्जन करताना पाहिलेलं आहे आणि एक प्रेमळ एक त्यांना एक मागणं देखील घातलेलं आहे की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रेमळ साथ देखील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घातलेली आपल्याला पाहायला मिळते। जी नक्कीच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। याकडे आपलं लक्ष असणारच आहे, पण आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।